मराठी कौटुंबिक प्रेमकथा इरा आणि आर्यन. इरा ही एका छोट्या गावातील साधी, सुसंस्कृत आणि स्वाभिमानी मुलगी होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू आणि मनातली माया पाहून प्रत्येक जण तिच्यावर प्रेम करायचा. वडिलांच्या निधनानंतर आईसोबत तिने अनेक संकटांना तोंड दिलं होतं. दुसरीकडे आर्यन हा पुण्यातील एका श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा होता. पैसा, प्रतिष्ठा आणि ऐश्वर्य याची त्याला कधीच कमतरता नव्हती. पण त्याच्या आयुष्यात एकटेपणा होता. लोक त्याच्यावर नव्हे तर त्याच्या पैशांवर प्रेम करतात अशी त्याची भावना होती. एक दिवशी इरा नोकरीच्या मुलाखतीसाठी पुण्यात आली. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. बस स्टॉपवर उभी असताना तिच्या हातातील फाईल खाली पडली आणि सर्व कागद पावसात भिजून लागले. तेवढ्यात एक काळी कार तिच्यासमोर थांबली. कारमधून उतरलेला तरुण शांतपणे तिचे कागद गोळा करू लागला. "धन्यवाद," इरा म्हणाली. "काही हरकत नाही," तो हसत म्हणाला. तो तरुण म्हणजे आर्यन होता. दोघांनी एकमेकांची नावंही विचारली नाहीत, पण त्या काही मिनिटांच्या भेटीत दोघांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी इरा ज्या कंपनीत मुलाखतीसाठी गेली त्या कंपनीचा नवीन संचालक म्हणून आर्यन तिच्यासमोर उभा होता. इरा आश्चर्यचकित झाली. आर्यनही तिला पाहून हसला. पण त्याच वेळी कंपनीत एक मुलगी आली. तिने आर्यनचा हात हातात धरला. म्हटलं, "आर्यन, आपल्या लग्नाच्या तयारीला उशीर होतोय." हे ऐकून इराच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात नाहीसं झालं. आर्यनचं खरंच लग्न ठरलं आहे का? की यामागे काही वेगळं रहस्य दडलं आहे? ऑफिसमध्ये सर्वांच्या नजरा आर्यन आणि त्या मुलीकडे वळल्या होत्या. इरा शांतपणे उभी होती. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. "माझा इथे काही संबंध नाही," ती स्वतःशीच म्हणाली आणि मुलाखतीसाठी कॉन्फरन्स रूममध्ये बसली. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातील निराशा त्याच्या नजरेतून सुटली नाही. थोड्याच वेळात मुलाखत सुरू झाली. इराचं शिक्षण, आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा पाहून सर्वजण प्रभावित झाले. मुलाखत संपल्यावर आर्यन म्हणाला, "मिस इरा, तुम्ही उद्यापासून कामावर रुजू होऊ शकता." इराने फक्त "धन्यवाद सर" एवढंच उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये इरा कामात व्यस्त होती. तेवढ्यात कालची तीच मुलगी पुन्हा आली. यावेळी तिने हसत इराला विचारलं, "तुम्ही नवीन आहात का?" "हो, मी सान्या,"
आर्यनची चुलत बहीण हे ऐकताच इराला मोठा धक्का बसला. मग काल तुम्ही लग्नाबद्दल सान्या मोठ्याने हसली. अगं मी त्याची मजा घेत होते. अजून त्याचं लग्न ठरलेलं नाही. इराच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. हे सगळं दुरून आर्यन पाहत होता. दुपारच्या जेवणाच्या वेळी त्याने इराला कॅफेटेरियात बोलावलं. काल तुम्ही अचानक खूप शांत झालात. नाही सर, तसं काही नाही. खोटं बोलताना तुमचे डोळे सगळं सांगून जातात. इरा काही बोलली नाही. आर्यन हलकेच हसला. चला, आजपासून आपण मित्र. इरानेही हसत हात पुढे केला. दोघांची मैत्री सुरू झाली. पण त्याच क्षणी ऑफिसच्या दारात एक अनोळखी व्यक्ती उभी होती. त्याच्या हातात काही जुने फोटो होते. तो सरळ आर्यनकडे चालत आला आणि म्हणाला, आर्यन, तुझ्या वडिलांनी 20 वर्षापूर्वी जे केलं होतं त्याची किंमत आता तुला मोजावी लागेल. आर्यनच्या चेहऱ्यावरील हसू क्षणात गायब झालं. पुढच्या भागात पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.